सोलापूर विमानतळाला नागरी विमान वाहतूक महासंचालनालय यांच्याकडून डीजीसीए लायसन्स मंजूर। जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद। नागरी विमान वाहतूक महासंचालनालय डीजीसीएचे दिनांक 11 व 12 सप्टेंबर 2024 रोजी विमानतळावरून विमानसेवा सुरू करण्याच्या अनुषंगाने विमानतळाची पाहणी व तपासणी करून गेले होते। यामध्ये विमानतळाचे नियमन आणि सुरक्षा निरीक्षण प्रणालीद्वारे सुरक्षितता आणि हवाई सक्षमता तपासणी डीजीसीएकडून करण्यात आलेली होती। विमान वाहतूक सुरू करण्याच्या अनुषंगाने असलेली सर्व मानके सोलापूर विमानतळ प्राधिकरणकडून पूर्ण करण्यात आलेली असल्यामुळे आज डीजीसीएकडून सोलापूर विमानतळावरून विमान उडणे आणि उतरवण्याचे परवाना लायसन्स मंजूर झालेले आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली। तत्पूर्वी ब्युरो ऑफ सिव्हिल एव्हिएशन सिक्युरिटी नागरी विमान वाहतूक सुरक्षा ब्युरो यांच्या अधिकाऱ्यांनी होडगी रोड सोलापूर विमानतळाची सुरक्षेच्या दृष्टिकोनातून विविध पातळीवर अत्यंत काटेकोरपणे तपासणी केली। विमानतळ प्राधिकरणकडून सुरक्षेच्या त्रुटींची पूर्तता केल्यानंतर पुन्हा ब्युरो ऑफ सिव्हिल एव्हिएशन सिक्युरिटीचे अधिकारी तपासणीसाठी आलेले होते। त्यांची तपासणी झाल्यानंतर नागरी विमान वाहतूक महासंचालनालय यांची टीम विमानतळाच्या विविध सुरक्षा मानके याबाबत तपासणी करण्यासाठी आली होती। तपासण्याची सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर डीजीसीएकडून सोलापूर विमानतळाला आज विमान लँड होणे को टेक ऑफ करण्याचे लायसन्स प्राप्त झालेले आहे। त्यामुळे सोलापूर विमानतळ येथून विमानसेवा सुरू होण्याची कार्यवाही लवकरच करण्यात येईल, अशी माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली।